नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्वमध्ये. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार कोतवाल भरती 2026 साठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ही कोणकोणती लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कोणाकडून ही डॉक्युमेंट घ्यायचे आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, आजचा आपण करंट अफेअरचा क्वेश्चन घेऊ. तो म्हणजे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या अहवालानुसार शाश्वत विकास उद्दिष्टे SDG इंडिया इंडेक्स 2023-24 मध्ये भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे महाराष्ट्र, 2 आहे केरळ, तिसरा आहे तामिळनाडू आणि चौथा आहे हिमाचल प्रदेश. या 4 पर्यायांपैकी जे उत्तर बरोबर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या. तर मंडळी, चला आजच्या व्हिडिओच्या मेन कन्सेप्ट बघू. तर मंडळी, कोतवाल भरती 2026 चे जे आवश्यक कागदपत्रे आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जे तुमचं डॉक्युमेंट येणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्डवर तुमचं नाव, त्याचबरोबर तुमचा पत्त्याचं इतकं काही नसतं, पण तुमचं जे नाव आहे ते नावामध्ये करेक्शन जर असेल तर ते करून घ्या. जन्मतारीखच्या नावात जर काय बदल असेल तर तो करून घ्या. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा येतो मंडळी, तो आहे जन्म दाखला, जन्म पुरावा. म्हणजेच काय, तुमचं जे मराठी शाळेतलं बोनाफाईड असो किंवा तुमचं डोमिसाईल जरी असेल तरी तुमचं होऊन जाईल. कारण तुमचा जन्म दाखला, तुमचं जन्म ठिकाणाचा सुद्धा तो डोमिसाईल म्हणून पत्ता असतो. जन्म दाखला म्हणजे तुमचा तुम्ही शाळेत जो आपण ज्यावेळी दाखला घेतो, शाळेत ज्यावेळी आपण प्रवेश घेतो त्यानंतर सुद्धा आपण आपल्या मराठी शाळेमध्ये आपल्याला बोनाफाईड मिळतो, तर तो बोनाफाईड सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, जसं की आता इथे सांगितलेलं आहे की 4थी पासवर ही भरती आहे. पण काही जणांच्याकडे 4थीचं मार्कलिस्ट नसेल, तर 4थीचं नसेल तर तुम्ही 7वीचं असेल तरी चालेल, 8वीचं असेल तरी चालेल, इव्हन 10वीचं असलं तरी चालेल. कारण त्यावेळी 4थीचे किंवा 7वीचे प्रमाणपत्र कोणीही सांभाळून जास्त करून कोणी ठेवत नव्हतं. जे कोण ठेवत असतील ते ठेवत असतील. ज्यांच्याकडे असेल त्यांनी तुम्ही तिथे सादर करू शकता. त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र, जसं मी म्हणलं डोमेसाईल, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील रहिवासाचा पुरावा, मी तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील ऑफिसमधून मिळेल. तुम्ही महासेवा केंद्रातून सुद्धा हे काढून घेऊ शकता. त्यानंतर जात प्रमाणपत्र. तर जात प्रमाणपत्र बद्दल जर सांगायचं असलं, तुम्ही जर कास्ट रिझर्वेशनसाठी जर क्वालिफाय असाल तर तुम्हाला इथे तुमचं जात प्रमाणपत्र दाखवायचं आहे, जे काय तुमचं जात प्रमाणपत्र असेल तर. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये अजून डिटेल जाहिरात आलेली नाही. जर डिटेल जाहिरातीमध्ये असं नमूद केलेलं असेल की तुम्हाला इथे जात वैधता प्रमाणपत्र लागेल, तर तुम्हाला तिथे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर कोणाकोणासाठी लागू आहे? OBC, VGNT, NT, SBC, त्याचबरोबर SCBC प्रवर्गासाठी सुद्धा नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा जो आहे तो पासपोर्ट साईज फोटो हा शक्यतो अलीकडील काळातील असावा, लेटेस्टमध्ये. त्याचबरोबर आपली सही तर ते प्रत्येक भरतीच्या वेळी आपल्याला सही फोटो आपला हा लागतोच. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला माहिती असेल, नमुना तुम्ही या अगोदर बऱ्याच कोर्टच्या वगैरे एक्झाम भरल्या असतील, त्यासाठी तुम्ही नमुना म्हणजेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे तुमकाच भरले असेल. तर ते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नेमके असते कसे हे मी तुम्हाला दाखवतो आता. तर अशा प्रकारे हा लहान कुटुंबाचा नमुना आहे. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील प्रतिज्ञापनाचा नमुना प्रतिज्ञापन नमुना नियम 4 पहा. म्हणजे यामध्ये काय काय टाकायचं आहे? तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. काय तुम्ही कोणाचा मुलगा मुलगी आहात त्यांचं इथं नाव टाकायचं आहे. तुमचं गाव आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं वय टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं इथे टाकल्यानंतर कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे. आता तुम्ही इथे कोतवाल पद म्हणजेच महसूल
सेवक या पदासाठी. तर कोतवाल या पदासाठी तुम्ही अर्ज दाखल केला आहे. आज रोजी तुम्हाला किती संख्या म्हणजे किती मुले आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचं जर लग्न झालं असेल तर. त्यानंतर तुमचं जे 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या जी काय ती तुम्हाला इथे टाकायची आहे. असल्यास जन्मदिनांक नमूद करावा असं यांनी सांगितलेलं आहे. आणि हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. म्हणजेच काय मित्रांनो, 28 मार्च 2006 नंतर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही या पदासाठी पात्र नाहीत. कारण गव्हर्नमेंटने त्यावेळी जी.आर काढला होता की ज्यांनाही 2006 नंतर म्हणजे 28 मार्च 2006 नंतर ज्यांनाही 2 अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीमध्ये तसंच इलेक्शन ग्रामपंचायत वगैरे याचं इलेक्शन लढवण्यासाठी तर रिस्ट्रिक्शन लावलेले आहे. तर हे झालं मित्रांनो. आपण पुढचे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते बघूया. त्यानंतर आपल्याला जर आपल्या नावात बदल असेल, इथे 11 नंबरला तुम्ही बघू शकता, जर तुमच्या नावात बदल असेल तर संबंधित प्रमाणपत्र लागतील तुम्हाला. त्यामध्ये कोणकोणतं, तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमचं लग्न मॅरेज सर्टिफिकेट झालं. त्याचबरोबर काही वेळा नाव चेंज झालं तर तुम्हाला गॅजेट करून घ्यावं लागतं. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल एक्झाम सेंटरला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला तिथं आपलं जे हॉल तिकीट चेक होतं त्यावेळी आपल्याला नावात जर बदल असेल तर आपल्याला गॅजेट दाखवावं लागतं. तर ते गॅजेट सुद्धा तुम्हाला इथे कॅरी करायचं आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी मंडळी की सर्व जी कागदपत्र आहेत ती मूळ छायांकित प्रतीसह तयार ठेवा. त्याचबरोबर जी कागदपत्रे आहेत ती स्पष्ट व वाचनीय अद्ययावत असावीत. त्याचबरोबर अंतिम जाहिरात जिल्हानिहाय सूचनेनुसार थोडा फरक असू शकतो कागदपत्रामध्ये. काही जिल्ह्यामध्ये काही एखादी एक्स्ट्रा गोष्ट मागू शकतात तर काही जिल्ह्यामध्ये कमी मागू शकतात. त्याचबरोबर सर्व कागदपत्रे तुमची व्यवस्थित तयार करून ठेवा. त्या अचानक ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळी तुमची घाई गडबड न होता तुमची जी प्रोसेस आहे ती सगळी स्मूथ होईल. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा, कारण कोतवाल भरतीशी रिलेटेड अजून खूप सारे व्हिडिओ आपण यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला कोतवालचं जे काम आहे ते कशा पद्धतीचं असतं, त्यामध्ये प्रमोशन ची चान्सेस आहेत का, मानधनामध्ये काही वाढ होते का, की कायमस्वरूपी फिक्स मानधन राहते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे. तर धन्यवाद मंडळी. आणि जो मी करंट अफेअर्सचा जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचं उत्तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.